मी ज्या मुलीवर प्रेम करायचो ती आता माझी वहिनी होणार आहे। खरं तर माझ्या आयुष्यात कधीच काही परफेक्ट मनासारखे नव्हते। माझा भाऊ नेहमी माझ्यावर वर्चस्व गाजवतो। या कारणास्तव मी माझ्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकलो नाही। मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो ती माझ्या भावाने माझ्यापासून हिरावून घेतली। मी माझे आयुष्य पूर्णपणे एकट्याने जगत आहे। माझ्याकडे माझे असे काही उरलेच नाही। ते म्हणतात ना, काही गोष्टी या तुम्हाला जन्मत मिळालेल्या असतात, म्हणजे कितीही काही करून तुम्ही त्या बदलू शकत नाही। जणू त्या तुमच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात। माझ्या सोबत असेच काहीसे झाले। मला एक लहान भाऊ आहे आणि लहानपणापासूनच तो आई वडिलांचा लाडका होता। लहान असल्याने त्याचे खूप जास्त लाड व्हायचे आणि साहजिकच मी मोठा असल्याने माझ्याकडून मोठमोठ्या समजूत दारपणाच्या अपेक्षा केल्या जायच्या। सर्व काही मीच समजून घ्यावं, ॲडजस्ट करावं असं त्यांना वाटायचं। माझ्या आई वडिलांच्या अति लाडामुळे साहजिकच तो थोडा वाया गेला, पण तरी ते त्याला ओरडायचे नाही। मला मात्र काही छोटी चूक झाली तरी ओरडा खावा लागायचा। एका वाक्यात सांगायचे झाले तर मोठा मी होतो, पण माझ्या आई वडिलांसाठी मी नेहमी 2 नंबरवरच राहिलो। घरी, शाळेत आणि आता प्रेमातही। प्रत्येक जण माझ्या भावासाठी सर्व काही करतो। खरे सांगायचे तर माझ्यासाठी ही खरोखर दुखावणारी भावना आहे। मी नेहमीच शांत व्यक्ती असलो तरी माझ्या भावाला पुढे पुढे करण्याची आणि सर्वांवर वर्चस्व गाजवण्याची सवय आहे। मला आयुष्यभर त्याच्या सावलीत राहावं लागलं, हेही एक कारण आहे। तरीही मी त्याच्या सवयीबद्दल कधीच तक्रार केली नाही। नेहमी माझ्या वाट्याचा आनंद गोष्टी त्याला मिळत गेल्या। कधीच असं नाही झालं की जी गोष्ट माझी होती ती मला मिळाली असेल, ती नेहमीच त्याला मिळाली। मी सर्व काही तरी सहन केलं, पण माझ्या काळजाचा तुकडा असणारी गोष्ट सुद्धा जेव्हा त्याने हिरावली तेव्हा मात्र तो माझ्यासाठी मोठा धक्का होता। ज्या मुलीवर माझे प्रेम होते ती त्याची झाली, आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यातली सर्वात वेदनादायी गोष्ट ठरली। गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही। रीटाला पाहताच मी प्रेमात पडलो। मी मोठा झालो होतो आणि त्यामुळे घरच्यांनी माझ्यासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू केला। तेव्हाच रीटाचे स्थळ माझ्यासाठी आले। तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो। मी लगेच होकार दिला। तिने सुद्धा तिकडून मला पसंत केले। झालं, मी आता तिच्या सोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागलो। आमच्या लग्नाला काही वेळ होता तोवर आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो। आम्ही डेटवर जायचो, ती सुद्धा खुश असायची। एकंदर सगळं छान होतं। भावाने सगळं उद्ध्वस्त केलं। अचानक माझा भाऊ ऑस्ट्रेलियावरून परत आला। तो आधीच दिसायला सुंदर होता आणि तिकडे राहून तर अधिकच सुंदर व डॅशिंग दिसत होता। त्याला पाहून कोणतीही मुलगी त्याच्याकडे आकर्षित झाली असती। तो आल्यामुळे हळूहळू गोष्टी बदलू लागल्या। त्याने अजिबात पर्वा केली नाही की रीटा त्याची होणारी वहिनी होती। तो तिच्याशी जास्तच फ्रेंडली होऊ लागला, फ्लर्टिंग करू लागला। मला हळूहळू दिसू लागले की रीटा सुद्धा त्याला रिस्पॉन्स देते आहे। आम्हाला भेटून 1 महिनाच झाला असल्याने मी काही बोलू शकलो नाही। ते जवळ येऊ लागले। हळूहळू गोष्टी अधिक बिघडू लागल्या। आम्ही स्वतः वेळ घालवण्यासाठी बाहेर जायचो तेव्हा देखील तिच्या तोंडात केवळ त्याचेच नाव असायचे। तो असा, तो तसा हेच ती सतत बोलायची।
दोघे तासन तास फोनवर बोलतात हे सुद्धा मला समजले होते. हळूहळू रीटा मला रिस्पॉन्स कमी देऊ लागली. ती जणू काही मला टाळू लागली. मला जे समजायचं होतं ते समजलं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. कारण आम्ही नुकतेच एकमेकांना भेटलो होतो. मी तिला कोणत्या हक्काने जाब विचारणार होतो. हे सर्व चालू असताना एके दिवशी रीटाचे कुटुंब आमच्याकडे आले आणि म्हणू लागले की रीटा माझ्याशी लग्न करू इच्छित नाही. हे माझ्यासाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हतं, कारण तिने मला याबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं. जे व्हायचे नव्हते तेच झाले. अखेर रीटाकडून मला सांगण्यात आले की ती या नात्यात इंटरेस्टेड नाही. मला यामुळे जास्त धक्का बसला नाही, पण जेव्हा मला कळले की तिच्या घरच्यांनी माझ्या भावाला मागणी घातली आहे, तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला रीटाचा खूप राग आला. माझ्या भावाने सुद्धा लगेच लग्नाला होकार दिला होता. सगळे जण खूप खुश होते, पण माझ्या मनाचा कोणीच काही विचार केला नाही. मी पूर्ण तुटून गेलो होतो. मी भावाच्या साजिशीचा बकरा झालो होतो. इतकं सर्व घडल्यावर माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे तर माझ्यासाठी जास्त वेदनादायी होतं की आई सुद्धा माझं मन समजू शकली नाही आणि मी घर सोडून दिलं. माझ्या भावाच्या या कृतीचा मला खूप राग आला. त्या रात्री मी घरी खूप भांडलो. शेवटी त्या दिवशी मी अक्षरशः ज्वालामुखी सारखा फुटलो. मी माझ्या मनातील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. माझे आईवडील माझा राग पाहून थक्क झाले आणि माझा भाऊ सर्व काही ऐकत तिथेच स्तब्ध उभा राहिला. लहानपणापासूनच त्या सर्वांच्या वागण्याने माझ्यावर काय परिणाम झाला आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. पुढील काही महिन्यांसाठी मी घर सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. मी दुसऱ्या शहरात राहायला लागलो. मी एकटा राहू लागलो, कारण ज्या घरात माझ्या स्वप्नांचा गळा घोटला गेला होता त्या घरात मी राहू शकत नव्हतो.